नमस्कार, शुभदास व्लॉगमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी काही रेसिपी दाखवणार नाही किंवा काही नाही, पण मला तुमच्याशी काही चार शब्द बोलायचे आहेत। कारण का आपण हा मोठा झाला, हा क्रिएटर मोठा किंवा हा यूट्यूबर मोठा झाला आहे, त्याच्यामागे त्यांचे काही कष्ट असतात आणि कुठलाही माणूस हा परफेक्ट नसतोच। मी पण आता 2 महिन्यापासून ब्लॉग्स माझं यूट्यूब चॅनल काढलेलं आहे, तर रोज काही व्हिडिओ टाकणं मला होत नाही, डेली ब्लॉग्स काही तयार करणं होत नाही। मी आता हे सगळं काही शिकते हळूहळू, आणि हे जे काही मोठमोठे क्रिएटर्स आहेत त्यांचे मी व्हिडिओ पाहत असते, डेली ब्लॉग्स कसे तयार करायचे, कसा कॅमेरा पकडायचा हे सगळं पाहत असते। खरं तर त्यांची खूप मेहनत आहे त्याच्यामागे, आणि त्या मेहनतीमुळे आज ते पुढे मोठमोठे क्रिएटर्स झालेले आहेत। आज विजय रिया, ते पण त्यांचंही मी ब्लॉग्स पाहत असते त्यांचं। अजून मनोज डे सर, त्यांचेही मी व्हिडिओज पाहत असते। तर खरंच ना त्याच्या मागे त्यांची खूप मेहनत आहे, आणि ते काही लगेच, आणि कुठलाही माणूस हा परफेक्ट नसतो, तो हळूहळू शिकतच पुढे जात असतो। त्याचप्रमाणे मीही काही त्यांचे व्हिडिओज पाहते, आणि त्यातनं आपल्याला काही चांगले काही घेता आलं तर घेत असते, आणि त्यातनं खरंच आपल्याला खूप छान प्रेरणा पण मिळते। आता त्यांनी मनोज डेनी आताच त्यांचं नवीन बंगला घर बांधलेलं आहे, खूपच छान आवाढव्य घर आहे। आणि म्हणजे सगळ्यांना आपल्याला वाटतं असं पैसा दिसतो सगळ्यांचा, क्रिएटर्स मोठमोठे क्रिएटर्स आहेत, पण त्याच्या मागे त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट हे काय आपल्याला दिसत नसते। खरंच हे मोठमोठे क्रिएटर्स आहेत, त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे। आपण म्हणतो त्यांचं म्हणजे ते खूप कमवतात, आज एवढे कमवतात तेवढे कमवतात, पण त्याच्या मागे सुद्धा त्यांची खूप मेहनत आहे। आणि खरंच त्यांचे व्हिडिओ बघून असं वाटतं खरंच आपण त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळते की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे। आणि बोलण्याची सुद्धा काही पद्धत असती किंवा काही सांगण्याची पद्धत असती, ती खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे। आज ते म्हणजे शून्यातून त्यांनी सगळं निर्माण केलेलं आहे, आणि कुठलाही माणूस एकदम खरंच मोठा होत नसतो किंवा श्रीमंत होत नसतो। तो खूप म्हणजे त्यातनं तो कष्टच करत असतो, आणि कष्टातनंच खरं तर फळ मिळत असतं। आणि त्यांचे व्हिडिओ बघून आपल्याला आता विजय रिया म्हणून ते एक आहे चॅनल, त्याचं पण मी पाहत असते। ते पण खरंच अगदी शून्यातनंच त्यांनी पण सगळं निर्माण केलंय। ब्लॉग्स ते पण ब्लॉग्स तयार करतात, आणि ते पहिल्यांदा कसं करत होते काय, मग आपल्याला पण मला खरंच एकदम काही जमत नाहीये। मी पण असं शिकत कुठलाही माणूस हा परफेक्ट नसतो, तो शिकतच तो पुढे मोठा होत असतो। आणि आताच 2 दिवसापूर्वीच हे मनोज डे यांच्या घराची पूजा झालेली आहे। त्यांचं ते घर बघता केवढं आवाढव्य म्हणजे घर, त्यांनी खरंच खूपच सुंदर घर बांधलेलं आहे। आणि असं म्हणजे त्यांनी खूपच कष्ट केले, म्हणजे दिवस रात्र कष्ट करूनच त्यांनी कमवलेलं आहे। त्यातनं खरंच सगळं काही घेण्यासारखं आहे। आपण हे छोटे छोटे क्रिएटर्स आहेत ना, त्यांनी त्यातनं घ्यावं की बाबा खरंच मेहनत केल्याशिवाय हे फळ। आपण ज्यावेळेस एखाद्याच्या संपत्ती पैसा बघतो, ते फक्त आणि त्याच्या मागचे आपण त्यांचे कष्ट नाही पाहत, फक्त पैसा सगळ्यांना दिसतो। त्याच्यामुळे ना प्रत्येकाने हे मोठमोठे क्रिएटर्स घेण्यासारखं आहे, आणि त्यांचं बघूनच त्यांचं अनुकरण करावं असं माझं तर मत आहे। आणि मी तेच करते की त्यांचे व्हिडिओज बघते, आणि काही त्यातनं आपल्याला चांगलं घेता येईल का हे मी या सगळ्यांचे व्हिडिओज बघून खरं तर प्रेरणा खूप मिळालेली आहे, आणि मिळत असते, आणि मी पाहत असते, वरचेवर पाहतच राहत असते। कारण का आपण काही परफेक्ट नाही आहेत, हळूहळू शिकतच आपल्याला सगळं हे जमणार आहे, हे मला माहीत आहे। त्याच्यामुळे हे मी पाहत असते, आणि सगळ्यांचे खरंच हे मोठमोठे क्रिएटर्सचे खूप मनापासून अभिनंदन आहे, आणि ह्यांच्यातनं आपण काही शिकू शकतो ही आपल्याला आशा आहे। मला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, आणि जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, माझं हे नवीन चॅनल आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटूया पुढील ब्लॉग्समध्ये।